मी गावी आलो ना की मी गावच्यासारखा होऊन जातो. टेन्शन अजिबात घेत नाही मुंबईतलं. जे काय असेल ते असेल, दाढी बिडी वाढवणार वगैरे. इथे आल्यानंतर आहे ना काही गोष्टींची प्रकर्षाने जाणीव झाली की जुनी माणसं सुखी होती, समाधानी होती. हे असं मी का बोलतो तर पूर्वी तुम्हाला आठवत असेल आपल्या आई वडिलांनी सांगितले असतील गोष्टी काही की एक घास कावळ्याचा, एक घास गाईचा आणि एक घास हे जे बाहेर जे जीव भटकेचा कुत्रे मांजर यांचा, त्यातली सुद्धा काही घास पडतात आणि ते छोटे छोटे जीव खातात. मग ते मुंगी असेल, छोटे छोटे कीटक असतील, क्षुद्र जीव असतील, यांनी काय होतं माहिती काय, परोपकार होतो. आणि परोपकाराचं गणित असं आहे, ईश्वर साक्ष असतो प्रत्येक ठिकाणी. त्याला माहिती आहे की हा माणूस कसा आहे. मग त्याला सुख देण्याचं काम कोण करतं, आनंद देण्याचं काम करतं. मनाची भावना निर्माण होते आणि हेच आपल्या सुखाचं कारण असतं. हल्ली हे नवीन जी पिढी आलेली आहे ती विसरत चाललेली आहे. तर मी तर म्हणतो परत करू शकतो आपण हे सर्व काही, आणि आपल्या सुखाचं मूळ कारण आपण शोधून हे सापडेल. तर मी हे तुम्हाला अवगत करून देतोय. बाकी असं काही नाही आहे याच्यामध्ये. शेवटी ज्याची त्याची इच्छा, सुख हे मान्यावर अवलंबून आहे. दुःखी माणूस असेल ना, तो कायम त्याचा चेहरा बघा कसा असतो, त्याने बघावं असं पण वाटत नाही. चेहरा काळवंडलेला असतो, अनिच्छाने त्यांचं बोलणं असतं. जो आनंदी व्यक्ती असतो ना, तो हसरा असतो, त्याच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडत असतो. जर तुम्हाला असं व्हायचं असेल, दुसऱ्याच्या आनंदामध्ये आनंद मिळतो आणि तो गवसतो, तो इथे तिथे कुठे नाही, तो तुमच्यातच दडलेला आहे. मी फक्त आठवण करून देतोय. बघा तुम्हाला भेटतोय का ते सुखाचं कारण, आनंदाचं कारण. यस.